शहरातील 15 स्मशानभूमींमध्ये ऑनलाईन प्रवेश पास प्रणाली लागू होणार आहे। विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी घेतला आहे। महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी स्मशानभूमीत आओ जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती आहे। मृत्यू दाखले नोंदणी नसताना अंत्यसंस्कार होत असल्याची तक्रार केली होती। या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सोमवारी सायंकाळी स्मशानभूमीच्या विषयावर बैठक घेतली। या बैठकीत शहरातील 33 स्मशानभूमींपैकी प्रायोगिक तत्वावर 15 स्मशानभूमींमध्ये प्रवेश पास प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला। अंत्यसंस्कार करण्यापूर्वी नातेवाईकांना प्रथम ऑनलाईन नोंदणी करावी लागेल। या नोंदणीवेळी मृताचे आधार कार्ड, वर्दी देणाऱ्यांचे आधार कार्ड आणि डॉक्टरांनी दिलेला मृत्यू दाखला जोडावा लागेल। ही नोंदणी मोफत असेल। या सर्व नोंदींच्या आधारे तात्काळ मृत्यू दाखला देण्याचा प्रयत्न राहणार आहे। स्मशानभूमींमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची जबाबदारी झोन कार्यालयांवर सोपवण्यात आली आहे। देगाव, जुना कारंबा नाका, मोदी स्मशानभूमी यासह काही दफनभूमींमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे। त्यामुळे या भागात तातडीने कामे सुरू होणार आहेत। या सर्व कामांना मंजुरी घेण्यात येणार आहे। Now and press the bell icon. Never miss a